मंडळी, आता हास्य जत्रा आणि बॉलिवूडच्या काही रहस्यांवरून पडदा उघडणार आहे. पण ही माहिती तुम्हाला हसवणारी असेल एवढं मात्र नक्की. या माहितीसाठी टाळ्यांच्या गजरात मंचावर स्वागत करूया हास्य जत्रेच्या यंग ब्रिगेडचं. या 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 इकडे इकडे बसा, इकडे बिंदास बसा. काय झालं? तुम्हाला प्रश्न पडला असेल ना मी हॉटेलला का आणलं म्हणून. अरे भाई, या हॉटेलची हिस्ट्री आहे. बसा तुम्ही, आराम आराम करा. मोठे मोठे स्टार आहेत ना, आधी हॉटेलमध्ये बसलेत, नंतर स्टार झाले सगळे. म्हणजे काय? बसा बसा बिंदास. दत्तू माहित ना, दत्तू मोरे हास्य जत्रेमध्ये आहे. इथं वेटर म्हणून कामाला होता. मी त्याला पाठवलं हास्य जत्रेमध्ये. आज त्याच्या नावाची चाळ आहे. झाला ना फेमस. मग सई तामणकर माहिती आहे ना? सई तामणकर तर सुपरस्टारच आहे म्हणा. मराठीमध्ये एकदम फेमस होती. मला एकदा फोन केला. मला म्हणले, गौऱ्या हिंदीत काम करायचं आहे. मला फोन केला. मी म्हटलं होऊन जाईल ना, त्यात काय. सईची पहिली हिंदी पिक्चर कुठे सांगा बरं का? हा, गजनी. गजनीमध्ये रोल केला पहिला. माहिती आहे का? छोटा रोल केलाय का? आमिर खानसाठी. आमिर खान फेवरेट आहे ना म्हणून. अरे आपल्याला विचारा ना भाई. एकदम फोन केला, गौऱ्या मजा नाही रे, रडली. मला ना जरा मोठा रोल करायचा. म्हटलं 1 मिनिट, मी आहे ना, मी करून देणार. मिम्मी आला होता पाहिजे का? मिम्मी तो पिक्चर कोणी दिला? मिम्मी दिला पिक्चर. डायरेक्ट फिल्मफेअर सैल आहे वर्ष भाई. आणि तिला सांगितलं ते ताजमहल समोर उभं राहून फोटो काढतात, ते काढणं बंद कर. मी सांगेन त्या पद्धतीने फोटो काढायचे. मी घरी असतो, मी फोटो काढून दाखवतो, तेव्हा इकडे फोटो काढते ती. आता नवीन पोस्ट दिले बघ. मी घरी फोटो काढतो, त्यांना व्हॉट्सअप करतो, मग ते बघतात. अजून एक नवीन आहे नाही, गौऱ्या ही बरोबर आहे का वगैरे, ही पण मीच सांगितलेली. अरे भाई, आपलं सगळं ते मला काय सांगू, हे वेगळं सगळं आहे ना, मी घरी करतो, त्यांना पाठवतो. आता बघितलं एवढं फेमस स्टार आहे, फक्त ह्या पोस्टचं मला काय माहिती नाही. मला आधी वाटलं प्लेअर स्लीपला उभा आहे. आपला काय संबंध नाही. या सगळ्यातला भारी आहे गौऱ्या. हा टेबल तसा आहे ना. आणि आपण आपलं बघा, उद्या तुम्ही हिरोईन बनणार. हा, इथून तिकडे गेल्यावर हिरोईन बनणार, स्टार बनणार. गाडीमध्ये बसल्यावरती आपल्याला निदान हात तर दाखवा. नाहीतर यार तुम्ही विसरून जाल. ज्याच्यावरती आपली नजर पडते ना, डायरेक्ट स्टार. बरं का? आमच्यावर पण नजर ठेव, मला हिरोईन व्हायचं आहे. मला टॉपची मॉडेल व्हायचे. अरे म्हणून तर तुम्हाला इथं हॉटेलवर आणलाय ना इकडं. अरे आमच्या घरी तर असलं डेंजर आहे ना. मी फिल्मचा वार्ता जरी केले ना, माझा फादर लय हाणतो. आणि मग तो फिल्म बघितली की माणसाची भाषा बिघडते. आता माझ्या भाषेला काय पेरायला आहे का? नाही, पण भाषेला तुझा पर्याय होऊ शकतोय असं वाटतं मला. हा, नाही, माझा पण जरा सेम टू सेमच आहे. आपल्या घरी जाम कठोर, बघूच देत नाही. फक्त एकदा चालीत पडद्यावर असा पिक्चर लागला ना की मला पाठवतात, आणि माझा आईस बापूस त्याची शिक्षा म्हणून स्वतःला खोलीमध्ये बंद करून घेतात. अयो, इतका कठोर. असं आहे? तुमच्यावर आपली नजर पडली ना, तुम्ही हिरोईन होणार म्हणजे होणार. ठेवा, मला हिरोईन व्हायचं आहे. मला टॉपची मॉडेल व्हायचे. आता ते लक्षात घ्या, त्यासाठी आपल्याला फोटोशूट करायला लागेल. एकदम चांगलं फोटोशूट. राख्या 1 नंबर फोटोशूट करतो. राख्या कोणाकडे शिकला माहितीये का? कोण? बॉलिवूडचे फेमस फोटोग्राफर जगदीश माळी. नाही माहित ना तुम्हाला? नाही. जगदीश माळी कोण आहे माहितीये का? कोण आहे? प्राजक्ता माळीचे वडील. काय बोलतो? अरे भाई, मरती राहता, झूठ बोलेगा तो अभी तो सो जाऊंगा. फिर म्हणून ती त्या हास्य जत्रेच्या सेट वरती जगदीश दादा करत असते काय? ते नाही ग, ते जगदीश दादा म्हणजे साऊंड रेकॉर्डिस्ट. ते जगदीश पाटील ते नाही, जगदीश माळी प्रॉपर फोटोग्राफर, एकदम फेमस आहे. आदर आहे ती. आणि अजून एक काय? अंतरा माळी प्राजक्ता माळीची सख्खी बहीण आहे. अरे भाई, मला विचार, अरे इंडस्ट्री बद्दल मला विचार ना. भारी, पण एवढी भावकी असते इंडस्ट्री मध्ये आपल्याला माहितच नाही. अरे नुसतीच भावकी आहे. तुम्हाला ईशा डे माहितीये का? अरे मी तेच सांगतो तुम्हाला, छैला पिक्चर मधले प्रभुदेवा. ऐका माझं जरा.
मी आता तुम्हाला जे सांगणार आहे ना ते सांगितल्यावर तुम्ही उडाल. काय आहे? इशाडे उरायचंय मन इशाडे उरायचंय. माहिती आहे हा, ना? हा. इशाडे कोण आहे माहिती आहे का? कोण आहे? भारताचे फेमस सिंगर मन्ना डेंची नात आहे. मन्ना डेंची नात. ना अजिबात वाटत नाही पण. काय बोलतेस? आवाज नाही ऐकला? लागा चुनरी में कैसे चुनरी में दाग छिपाओ कैसे घर. विचार ना बाबा मला. म्हणजे अरे एवढं खतरनाक आहे. डेंजर आहे. बर काय खाऊन घ्यायचं आपल्याला? हा, चालेल. अरे यार सॉरी यार मी पाकिट आणायचं विसरलो यार आज. नाही ठीक आहे ना, आमच्याकडे आहेत पैसे, हा. आम्ही देतो कोलॅबरेशन मध्ये. तुम्ही द्या अच्छा. आपण घरी गेलो की तुम्हाला देतो. चालेल, चालेल. हा ए काय खाणार पटकन? ए वेटर सणक मणक मणक सणक सणक मणक मणक सणक मणक इंग्रजी गाणी. इंग्लिश गाणी. इंग्लिश गाणी पण येत. अरे इंग्लिश म्हणजे यांना काय पाहिजे ते बघ. सणक मणक. ते कुरुम कुरुम टाइमपासला घेऊन या काहीतरी. ते तळलेला शेव असतो नाही का तो आणा. हा हा. आणि एक फ्राईड राईस आणि मंचुरियन आण. तू काय खाणार शिवले? सेम टू सेम. फक्त ना 1/2 ते डाएट वर आहे ना. हा, मी पण 1/2 खाती मग हे डाएट वाला घेऊन या. हा. तू मला एक फुल्ल मंचुरियन आणि लॉलीपॉप. एक फुल्ल अरे भाई ये भाई ये चिकना दिखता है बे. क्या बात है. हीरो बनेगा तू. ए हीरो बनेगा भाई. अपनी नजर तेरे पे गिर गई तू हीरो बनेगा. अरे नाही ना असं करू नको. हिरो बनशील. ए गौरी तू. मला पण हिरोईन बनायचा नजर ठेव रे. अरे. नजर ठेवा टॉपचे मॉडेल. इथून स्टुडिओ समोर दिसतो का ना तुम्हाला? हा. एमएच स्टुडिओ. हा. तुम्ही जाणार त्या स्टुडिओ मध्ये. अरे देऊन देतो तुम्हाला मी. अरे आपल्याकडे म्हणजे सगळं. आणि एक्सक्यूज मी येस मी एक बोलू का? आय एम सो सॉरी. हा. म्हणजे मी बघासपासून ऐकतोय. मी सॉरी सांगू का एक थोडंसं प्लीज? हा ठीक आहे बोला की. तुम्ही जे आता गाणं गाताय ना ते चुकीचं गाताय. काय बोलतो भाई? चुकीचं गाणं आहे ते अख्खं. चुकीचं का नाही? असं नाहीये काही. मग कसं आहे? हे तुम्हाला वाटत असेल इंग्लिश गाणं तुम्ही, पण ह्याच्यातला एकही शब्द इंग्लिश नाहीये किंवा कुठलाच शब्द कुठल्याच भाषेचा नाहीये इकडे. खरं गाणं असं आहे, शायनिंग इन द सेडिंग सन लाईक पर्ल अपॉन द ओशन, कम अँड फील मी, ओ फील मी, थिंकिंग अबाउट द लव्ह अँड मेकिंग अँड लाईफ फॉर शेअरिंग, कम अँड फील मी, ओ हील मी. असं आहे ते गाणं. आई शपथ प्रिया, शिवले याने गायलेला गाणं खऱ्या खुऱ्या इंग्लिश शब्दामध्ये होता. याचा नुसता इंग्लिश वाटतो. नाही ना. अरे बाबा कसलं भारी आहे रे तू. हे तुला कसं काय जमत रे गाणं? नाही मी ते गाणी ऐकत असतो सतत, सबकॉन्शियस माइंड मध्ये ते शब्द राहतात. कसलं बोलतो पण मला कसलं बोला ना बोलतो. तर जाऊ बस आता तिकडे बाई. बस आमचं जरा वेगळं. सॉरी पण खूपच मला खूप त्रास झाला. नाही, नाही, गाण्यांचे it's okay. शब्द चुकवू नका. नाही नाही काय बसा बसा. अरे भाई टायटॅनिक मधलं पण येतं आपल्याला. प्लीज नका गाऊ तू. नाही नाही नाही. प्लीज नका गाऊ. अरे बोलतो. प्लीज नका गाऊ. ठीक आहे गावऱ्या, एवढी कशाला तर. डरताय रे. जाऊ दे सोड ना. अरे तू सोड ना. तू त्याने तुझी मिस्टेकच रिपेअर केली ना, एवढ्या कशाला उकडायचं. कशाला करायला पाहिजे? जाऊ दे सोड ना. छोटे छोटे बातम्या मोठे मोठे होत आहे काश्मीरा उसमें क्या है? काश्मीरा. अहो सॅन्योरिटा आहे ते. ते भाई ऋतिक वाला ना आपला शाहरुख खान वाला आहे. ऋतिक आणि शाहरुख दोघांचंही सॅन्योरिटाच आहे हा का. आणि तुमचं करिअर जिकडे सुरू होऊन संपतं ना ते काश्मीर आहे, हे लक्षात ठेवा. जर शहाणा बना भाई. जरा शहाणा बन. शांत बस जरा. आम्ही आमचं डिस्कस करतोय ना. आय एम सॉरी पण तुम्ही प्लीज चुकवू नका रेफरन्सेस. एवढंच माझं म्हणणं आहे. प्रिया गौरवची पतंगच काटली. काय पतंग बितंग नाही काढली आपण. काय बोलत नाही त्याला. त्याला काय माहिती आहे इंडस्ट्री बद्दल? त्याला काय माहिती आहे? अरे जाऊ दे, कशाला दिमाग तू वडापाव करतो सोड ना. आता बघ ना कसं मध्ये मध्ये बोलतोय. याला काय माहिती आहे? ठीक आहे टर्न घे जरा. पण प्रिया मला ऋतिक आवडतो. कसलं नाचतो ग तो. हा. अयो मस्का सारखा नाचतो एकदम. त्याच्या बॉडी मध्ये हाड हाय का नाही कळतच ना. अरे बाबा त्याची पूर्ण खानदान इंडस्ट्री मध्ये आहे. हा? मग अरे म्युझिक डायरेक्टर राजेश रोशन आहे ना, हा. त्यांचा पोरगा राकेश रोशन हे डायरेक्टर. हे गपरे. त्याला काय झालं? हे तरी म्युझिक डायरेक्टर राजेश रोशनचा मुलगा राकेश रोशन. हा मग? येड्या. राकेश रोशन आणि राजेश रोशन हे भाऊ भाऊ आहेत. राकेश रोशन ऍक्टर डिरेक्टर, राजेश रोशन म्युझिक डिरेक्टर, राकेश रोशनचा मुलगा ऋतिक रोशन आणि राकेश रोशन राजेश रोशनचे बाप संगीतकार रोशन. तुला माहित नसेल पण त्यांनी आनंद बक्षींना ब्रेक दिला होता. कळलं? काहीतरी सांगतोय. आणि का आलायत तुम्ही ह्याच्या बरोबर? काय हिरोईन आणि काय हे टॉपची मॉडेल बनायचं आहे. ह्याच्या बरोबर का आलायत पण तुम्ही? त्याने ऑडिशन घेतलं. आमच्या ऑडिशन मध्ये सिलेक्शन झालं म्हणून आलो आम्ही. हा आणि ऑडिशन नंतर पैसे पण घेतले हिरोईन म्हणून काम देणार म्हणून. हा. ह्याची काय ओळख आहे? त्या समोरच्या स्टुडिओ मध्ये ओळख आहे त्याची. हा मी ऐकलं. हा तुझं काय रे समोरच्या स्टुडिओ मध्ये काय ओळख आहे तुझी? MHJ प्रोडक्शन्स ना?
काय ओळख आहे तुझी? ते दोन आहेत ना प्रोडक्शन वाले, कोण? सरताज आणि पुनीत. गप्रे. असं कोणी नाही तिकडे. तुला काय एवढं माहिती, तू कोण आहेस? मी 5 वर्ष त्या कंपनीत काम करतोय ॲज अ क्रिएटिव्ह डिरेक्टर आणि कास्टिंग डिरेक्टर. कळलं का मूर्ख माणसा? आणि तुम्ही अशा हिरोईन आणि ऍक्टर बनायला आलात तुम्ही. हिरोईन ऍक्टर काय मॉडेल बनायला आलात तुम्ही. अशा माणसांच्या नादी लागाल ना तर करिअर बर्बाद होईल, माती होईल आयुष्याची. कुठून आलात तुम्ही? कोळशेवाडी. बेबेवाडी. डायरेक्ट बॅग उचलून आलात घरून? त्याने बोलवलं. अरे त्यांनी बोलवलं म्हणजे असं लोकांच्या नादी नका लागू तुम्ही. अरे करा ना, अभ्यास करा ना, शिका, अभिनय शिका, काहीतरी जॉईन करा, शिबिर जॉईन करा, स्कूल जॉईन करा. कुठून? कुठून काय शोधा जरा. डायरेक्ट आलात हिरोईन बनायला. मग अशी काय सई तामणकरांचं उदाहरण देत होता ना. सई तामणकर ऍक्ट्रेस, हिरोईन, त्यांचं स्ट्रगल बघा, त्याच्यामधनं तरी शिका. डायरेक्ट नाही ते स्टार झालेल्या, त्यांनी स्ट्रगल केलाय तेवढा, हे लक्षात घ्या. आल्या मोठ्या हिरोईन बनायला. आणि तू रे परत जर अशा कुठल्याही पोरींना फसवलंस ना तर डायरेक्ट साणक फाणक कळलं ना. तसं नाही भाई. सर मी काय म्हणतो, साणक फाणक. सर मी काय म्हणतो, माझे पैसे घेतले, मी ह्याला सानक फोनक देऊ काय? हे बघ भाई, मला पण द्यायचं आहे. ये हे बघ मी काय म्हणतो, पैसे काढ आत्ताच्या आत्ताच्या काढ, आत्ता. चल. हाय आपल्याकडे पैसे आहेत, हे वाजव रे पळ. भन्नाट परफॉर्मन्स. ऐकूया प्रसाद ओक काय म्हणतात. फार मस्त विषय होता आणि स्किटच्या शेवटी जो मेसेज दिला गेला तो अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक मुलं मुली या इंडस्ट्रीला भाळून वाटेल ती पावलं उचलतात, येतात आणि पुढे त्यांचं काही होत नाही. तर अशा लोकांसाठी रंजक पद्धतीने विनोदाच्या माध्यमातून त्यांना दिला गेलेला हा संदेश मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो. मजा आली. मंडळी, पुस्तकं आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करत असतात. अशाच एका पुस्तकाच्या मार्गदर्शनाखाली एक शिक्षक आपल्या आयुष्याची परीक्षा द्यायला निघालाय. बघूया त्याला किती यश मिळतंय ते. हे गोड प्रहसन घेऊन आपल्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, विनोदाचे नवे फंडे ईशा डे, भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि विनोदाला देणारी हुल अर्थात बेलापूरकरांचा राहुल. हाय सई, हाय प्रसाद. हाय. काय करायचं या प्रेमाचं? अरे बापरे. प्रसाद यार, प्रेमात पडलो यार. ओहो. काय करू कळत नाहीये. गेली 12 वर्ष मी या शाळेत मराठी शिकवतोय. अनेक विद्यार्थ्यांना ना मराठी भाषेची ओळख करून दिली मी. पण आज इकडे नवीन मुख्याध्यापिका आल्या, ईशा डे नावाच्या, आणि माझ्या काळजाच्या कोरापाटीवर त्या कधी प्रेम हे अक्षर लिहून घ्यायला कळलंच नाही रे. आणि मला कळलं की त्याही माझ्यासारख्याच एकट्या आहेत. असं म्हटल्यावर माझं वेडं मन पेट्रोलच्या किमतीशी स्पर्धा करू लागलं. उंच उंच झेप घेऊ लागलं. चला काय करायचं या प्रेमाचं? अवयव असता तर कापून टाकला असता, एकदाच झोंबलं असतं. पण हे सगळं सतत टोचत राहतं रे. झोपताना पापण्या मिटलेल्या असतात, पण पापण्यांच्या आड इशाडे उभे असतात आणि अलगद देऊन माझ्या आठवणींना भॉक करतात. आणि मग खेळ सुरू होतो पहाटेपर्यंत. खेळ त्यांचा होतो, पण माझं हृदय लव गेमनी हरतं रे दरवेळेला. आधाराची एकच गोष्ट माझ्या हातात आहे, मन कसं जिंकावं. बर. प्रसाद ओक, लेखक. एकच आधार आहे मला रे. मी माझ्या भावना कशा व्यक्त करू यार? वाच. तुला सांगतो, हा लेखक मला प्रचंड आवडतो. आहे सगळं फिक्शन, आहे सगळं खोटं,
पण खरे खरे वाटतात किस्से. कमाल लेखक आहे, मला प्रचंड आवडतो. हाच मला वाचवणार आहे, हा माझा विश्वास आहे. पहिल्या पानावर मंजिरीच्या देवा तुला ठणकी ठणकी वाहू दे. वाद. दुसऱ्या पानावर 2 ओळीत बायकोला गुंडाळलंय. काय लेखक असेल. त्यांची टीप नंबर 1. आवडत्या व्यक्तीचं मन जिंकण्याच्या प्रवासाचं पहिलं स्टेशन हे एखादी कविता आणि शेरोशायरी असायला हरकत नाही. थँक्यू प्रसादोक. नसतात तर काय झालं असतं माझं. थँक्यू. हो चौगुले, कोणाशी बोलताय? नाही काही नाही. भितराशी? नाही, भिंतीशी नाही, सहज आहे. काय आजकाल वागणं बदललंय हा तुमचं. काय चौगुले, हा प्रेमात बिमत पडला का काय? प्रेमात नाही आम्ही बघितलंय. नाही, खरंच नाही. हो जनरली माणूस दमून आल्यानंतर बसताना हुश्य करून बसतो. हो. तुम्ही ईर्ष्या करून बसता. कसं ईर्ष्या? बर ठीक आहे. तर ते ही काय भानगड आहे? थांब ना, जरा महत्वाचं ऐक ना आता. काय बोला. मी आता आज जाणार आहे. त्या नवीन मुख्याध्यापिका आल्यात ना, ईशा डे. काय झालं? नाव काढलं की मी माझा राहत नाही, ठरवतो मी त्यांच्याकडे जाणार आहे. हा, त्यांच्याकडे गेल्यानंतर थोड्या वेळाने तू तिथे यायचं. मी हळू सगळ्यात आधी मदत ही करायची, मोठ्याने बोलायचं नाही. कळलं तुला? सावकाश तिकडे यायचं आणि पैसे मागायचे. मॅडमकडे 200 रुपये द्या. 200 रुपये मागायचे, रडत रडत काही कारण दे. कळलं? मग मी तुला सांगेन, मी तुम्हाला पैसे देईन. याने काय होईल, त्यांच्यावर जरा इम्प्रेशन पडेल. हे लिहिलेलं आहे. आलं लक्षात? हो. ते दमल्यावरचं हुश्य नव्हतं, तर डेनचं ईर्ष्या होतं. तर तेवढं करशील ना, मदत करशील ना? नाही मग मला एक सांगा, हा. ही दळबद्री आयडिया कोणी दिली तुम्हाला? दळबद्री हे नाही, ह्याच्यात पुस्तक. हो, मन कसं जिंकावं, लेखक प्रसाद. हो वा हो. नका नादी लागू या पुस्तकाच्या. नाही असं कसं, माझा विश्वास आहे यांच्यावर. अहो नका. ऐका, अरुण कदमांनी हे पुस्तक वाचलं आणि कुत्र्यासारखा आणलाय त्यांना. नका वाच. नाही माझा या प्रसादोक या लेखकावर खूप विश्वास आहे. 1.5 लाख लोकांनी वाचलंय हे पुस्तक. 5चं रेटिंग दिलंय प्रसादोकांना. 1.5 लाख लोकांनी. तुला सांगितलं तेवढं कर. हा. मी गेलो की तेवढी मदत कर. हा, नक्की. करशील? आत ये आणि पैसे मागायचे. रडाय काही कारण नाही. मी तुला मदत करेन, म्हणजे तेवढं येतो मी. या चौगुले, सॉरी. काय हो, काय करताय? बरे आहात ना? हो भानावर आहात ना? हो. मी भानावर आहे. काय बोला, काय काम आहे का? हो बाई, माझं तुमच्याकडे तसं महत्वाचं काम होतं. बोला बोला बोला. बरेच दिवस माझ्या मनात होतं, ते तुम्हाला सांगायचं होतं. बोला ना चौगुले. हो. आय लव्ह यू. म्हणजे मला कळलं नाही, सॉरी. आय लव्ह यू. कुठली भाषा बोलताय चौगुले? मला नाही कळत आहे. काय बोलताय? हो. काय बोलायचंय? बोला बोला, काम आहेत खूप. चला हो. मला बोला चौगुले. काय होतंय का काही तुम्हाला? होत नाहीये. मग का असं का करताय वेड्यासारखं? जिंदगी खरमा को फुलके. काय झुमते के फरमर के हुलके, हुलकों के लिए फुलके. चौगुले, तुम्हाला पाणी हवंय का? होय. घ्या घ्या. हळू हळू. काय बोलायचंय? बोला. नाही हो. प्रसादोकांनी काय शायरी दिली आहे. लवकर बोला चौगुले. इस बेजुबा की ख्वाहिश तो सुन लो. हे कुठल्या धड्यातलंय?
मराठी शिकवताना तुम्ही हिंदीच्या नादाला कशाला लागताय चौगुले? काय नाही 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 करताय? तसं नाही मॅडम, माझं वेगळं आहे, मला वेगळं सांगायचंय. हा बोला. इस बेजुबा की ख्वाहिश तो सुन लो. मॅडम 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 मला पैशाची गरज आहे मॅडम. माझ्या वडिलांचं ऑपरेशन आहे, मला 2,000 रुपये द्या. गेला बुलगार, मी आहे ना. या, काही काळजी करू नका. हा, बाप मेल्याची ऍक्टिंग होते, कमी करत राहू. मी येतो. तुम्ही का द्याल चौगुले? तुम्ही काय झालं म्हणजे? तुम्ही कशाला पैसे माझा देत- स्वभाव आहे बाई, तसा स्वभावच आहे माझा. हा कुटुंबाचा सदस्य आहे माझा. शाळेतला प्रत्येक स्टाफ हा माझा लहान भाऊ आहे. हा बेला पुलकर नाहीये, याचं आडनाव सुद्धा चौगुलेच आहे असं मी समजतो. किती हळवे आहात हो चौगुले. आहे तसाच आहे. अशी चांगल्या मनाची माणसं आजकाल कुठे भेटतात मला सांगा. आणि खरं सांगू, अशी माणसं आसपास असणं म्हणजे भाग्य लागतं आजकाल. तुम्ही आहातच भाग्यवान, मी तुमच्या बरोबर आहे. ठीक आहे, 200 रुपये. 200 चौगुले त्यांनी 2,000 मागितले. दिले 200. नाही, त्यांनी 2,000 मागितले. ऑपरेशन आहे ना. 2,000 मागितले? 2,000 ठरले होते आपले. आला त्यांनी 200 मागेल, 200 मागायला 2,000 कुठून मागितले? चौगुले सर, काय 200 रुपये? अहो ड्रेसिंग नाही करायचं, वडिलांचं ऑपरेशन आहे. हो, पण अचानक तू 2,000 असं कसं होईल? खरं तर 20,000ची गरज होती. 18,000 कशापाशी जमा केले, 2,000 कुठून आणू कळत नव्हतं मला, म्हणून तुम्हाला मागायला आलो. तुम्हाला ते जबाब मॅडम तुम्ही देणार मीच पैसे मीच देणार. नाही, पर्स खाली ठेवा. पर्सला हात घाल, पर्स. माझी पर्स हा. आत आहे चौगुले. हो, मी देणार, पैसे मीच देणार. मी काहीच देत नाही. हे बघ, हे एवढेच आहेत आता. हा, एवढेच आहेत आता. ओके, ते काय आतून डोकावतात. हे 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 घे, दिलेत मी. हा, हे घे. हा मॅडम, जाऊ का? मला लई काम आहे. हा, थांब. शपथ आहे तुला गेलास तर चौगुले बाहेर थांब. मला भेटायचं तुला, बाहेर थांब. चौगुले त्याला हॉस्पिटलला जायचं असेल. नाही नाही मॅडम, मला त्याला मिठी मारायची आहे. गेट वेल सून म्हणायचंय. थांब तू. तो आजारीच नाहीये, त्याचे वडील आजारी आहे. मी याला मिठी मारणार, तो बाबांना जाऊन मिठी मारणार, असं आहे ते. तू थांब, तू थांब. हा? थांब, तू थांब, इथे बाहेरच थांब. ओके. कौतुक वाटतं तुमचं चौगुले. हो मॅडम, फारच चांगल्या मनाचे आहात तुम्ही. मी असाच आहे मॅडम आधीपासून. 2 मिनिटात आलो मॅडम. चौगुले चौगुले ऐका 200 रुपये ठरले होते, 200 रुपये ठरले होते ना? बरोबर आहे, बरोबर आहे. 2,000 मागितले. तुम्ही 2,000 दिल्यावर मॅडम काय म्हणाल्या? चौगुले किती मनाने चांगले आहात हो तुम्ही. कसं फुलकं हलकं वातावरण झालतात. पुन्हा फुलकं हलकं असं नाहीये रे बाळा. पण अहो, अचानक 20,000 मागितले असते तर मिठीतच घेतलं असतं. बरं ठीक आहे, तर तू जा, मी बघतो काय. लगेच जा. 1 मिनिट, पैसे दे परत माझे. जास्तीचे पैसे घेतलेस ना, 200 ठरले होते, 200 ठेव, बाकीचे परत दे. दे 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 दे. हा, टिप नंबर 2. आयुष्य किती क्षणभंगूर आहे, त्यामुळे आयुष्यातला प्रत्येक क्षण भरभरून जगता आला पाहिजे, हे तिच्या मनावर बिंबवा. आय लव्ह यू प्रसाद. बेस्ट ऑफ लक. चौगुले हो, काय करताय तुम्ही असं? काय वेडे बरे आहात ना तुम्ही? हो, मी बरं आहे मॅडम. कुठे निघून गेलात मध्ये? तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे ना हो हो, मला कामाचं? बोलायचं मॅडम, मला चला बोलायचं. बोला हो चौगुले, केवढी काम आहेत. बोला बोला. हो मॅम, मला बोलायचं मॅडम तुमच्याशी. हो, मला हे तुम्हाला सांगायचं की आपलं आयुष्य किती क्षणभंगार आहे. आयुष्य किती क्षणडमरू आहे हे. काय काय हे आहे, मला तुम्हाला हे सांगायचं, एकटेपणा मॅडम. अं, एकटेपणा काय वाटतं तुम्हाला? एकटेपणा चांगला असतो का वाईट असतो? सांगा मला, एवढं सांगा. एकटेपणा चांगला असतो का वाईट असतो? वाईट? मला हेच, सॉरी मॅडम, मला हेच म्हणायचं मॅडम, एकटेपणा वाईट असतो. तुम्ही सुद्धा एकटा आहात, मी सुद्धा एकटा आहे, अनेक वर्ष एकटा आहे.
हल्ली मला एकटेपणा खायला उठतो. यावर तुम्हीच उपाय काढू शकता मॅडम. प्लीज थोडासा विचार करा. आय होप. मला कळतंय चौगुले, तुम्हाला फार एकटं एकटं वाटतं ना. मी पण एकटी आहे, पण खरं सांगू का, मला आवडतो एकटेपणा माझा. मला माझ्या स्पेसमध्ये तसंही कोणी आलेलं आवडत नाही. पण तुम्ही ज्या अवस्थेत आहात ना, त्याच अवस्थेत माझी मैत्रीण आहे, प्रभा मोरू. प्रभा मोरू? ती पण असं एकटं एकटं फील करत असते. मला असं वाटतं ना, मी तुमच्या दोघांची ओळख करून देते. नाही तुमची जोडी फार छान दिसेल. नाही, मी तिच्याशी बोलून घेते. थांबा, तुमचं होऊच दे आता. बोलतेच मी तिच्याशी. आईला वाटेल ते गाणं गाजू तर. जिंदगी मोहतना जाए बस, हा? जिंदगी मोहतना जाए, संभालो यारो. कोणाशी बोलताय, काय करताय तुम्हाला? नाही. बरे आहात ना तुम्ही? पाणी देऊ का तुम्हाला? तुम्ही फोन ठेवा. अहो, मला कळत कसं नाही ईशाबाई, माझं तुमच्यावर प्रेम आहे. माझं तुमच्यावर प्रेम आहे ईशाबाई. मी मगाचपासून तेच सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. आय लव्ह यू. मगाशी मी आलो, ते पिऊनला सांगितलं पैसे मागायला, ते तुमच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी. मी मगाचपासून सांगतोय, क्षणभंगूर एकटेपणा वाटतोय, हे सगळं तुम्ही मला होकार द्यावा ह्यासाठी. ईशा, डे अँड नाईट मी तुमचाच विचार करतोय. डे अँड नाईट केमिस्ट कसं असतं तसं माझं झालंय. रात्रभर उघडं असतं, कस्टमर पण येत नाहीत, दुकान पण बंद करावं असं वाटत नाही, असं झालंय. परवा स्वप्नात तुम्ही माझ्या आलात. पहाटे मला डोळा लागला, तुम्ही माझ्या स्वप्नात आलात आणि टिप टिप बरसा पाणीवर आपण दोघांनी पावसात डान्स केला. त्यानंतरच्या दिवशी तुम्हाला सर्दी होती. मी माझ्या मनाला सांगितलं, सर्दी झाली, पावसात भिजला म्हणून मला असं झालं. आय लव्ह यू ईशा मॅडम. तुम्हाला बघितल्यापासून मी माझा राहिलेलोच नाहीये. ईशा आउट मॅडम प्लीज आउट. मी फक्त माझ्या लाज नाही वाटली असं बोलायला? आउट. सिक्युरिटीला बोलवू? यू आर फायर्ड. आउट. चौगुले तुझ्या हमारी अधुरी कहाणी बापाला जाऊन वाजव तिकडे समोर. हमारी अधुरी कहाणी. चौगुले काय करताय? सिक्युरिटीला बोलवू का? कोणाशी बोलताय? वेड्यासारखं करताय. आउट. चौगुले नकार दिला यार त्याने. हा, डायरेक्ट विचारलं. मग हे प्रसादक, मी डायरेक्ट विचारलं तरी सुद्धा नकार दिला यार. नोकरीवरून काढून टाकलं यार. टर्मिनेशन लेटर दिलं यार मला. माझं प्रेम आहे यार. चौगुले, हे नीट वाचा. डिअर मिस्टर चौगुले, बंदुकीच्या गोळ्या थेटच घालायच्या असतात. मन व्यक्त करतानाही तेच करायचं असतं. नागमोडी वाटेवर अपघात होतातच, म्हणून आपण नेहमी एक्सप्रेस हायवे धरायचा आणि थेट विचारायचं. जसं मी आत्ता तुम्हाला विचारते, माझ्याशी लग्न कराल? ट्रुली अ लवली स्किट. किती गोड परफॉर्मन्स, किती गोड. आणि मला या पुस्तकाची कॉपी हवी आहे. चला तर लेखकांना विचारूया त्यांना कसं वाटलं हा परफॉर्मन्स. तुम्हाला वाटलं असेल मी तुम्हाला मिठी मारायला आलोय. मी माझी शेवटची कॉपी घेऊन जायला आलोय.
सई. मस्त सुंदर परफॉर्मन्स मजा आली. स्मिताला विचारूया तिला कसा वाटला परफॉर्मन्स. इतकी ऑथेंटिसिटी आणि प्रत्येका इमोशनमध्ये समीर दादा यू आर लाईक दी बेस्ट. खरंच इट वॉज ब्युटिफुल परफॉर्मन्स. थँक्यू. मंडळी, आयुष्यात केलेली उधारी कधी आपल्याकडे पलटून येईल आणि आपल्याला गोत्यात आणेल काही सांगता येत नाही. पुढील प्रहसनात नेमकं हेच घडणार आहे, जे दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतील अतरंगी कलाकार. अरे भाई अमावस्याच्या कारत्यान हो. अरे ऐका ना रे. हा काय भाद्याच्या किड्यासारखे वय 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 करता बे. गुच्चूप एका जागी बसता नाहीत का. ए सुशवाली गुच्चवास. तुम्हाला मी काय सांगलो होतं, आपल्या शाळेमध्ये इन्स्पेक्शन करायला एक मोठे साहेब येणार आहे, माझ्यापेक्षा बी मोठे. ते आता आपल्या वर्गावर येतील. ते आल्यानंतर बरोबरचे उत्तर द्यायचे, जास्त शहाणपणा करायचा नाही. समजले का. हे काय पाहिलं का. पट्टी आहे सर. पट्टी फोडीन. हा गडबड गोंधळ दांगडो झाला गारा शेपालीन. मग दारात ठेव जा. नाही सर, आम्ही गडबड गोंधळ काहीच नाही करणार सर. फक्त आम्हाला आमचे 750 रुपये द्या ना सर. द्या ना सर. हां सर द्या. 750 कायचे. सर असं काय करता, त्या दिवशी आम्ही चौघांनी मिळून तुम्हाला 1 डझन आंबे आणून दिले नाही का. त्यावेळेला तुम्ही पैसे द्यायला विसरले सर. आणि मग त्यानंतर मग काय केलं, आम्ही आमच्या खिशातले पैसे काढले, त्यांना दिले आणि आंबे घेऊन आलो. त्यावेळेला आम्ही पैसे मागायला विसरलो सर. पण सर एक काम कर ना, ते 750 रुपये आम्हाला द्या सर. घरी ओरडतील सर, घरचे बेकार आहेत सर आमचे. सर घरातले मारायला विसरत नाही सर. 750 रुपये द्या आमचे अरे सर. कुठून देऊ तुला. माझ्या पगारनी झाला खिशामध्ये दामडीनी 7.5 रुपये पडले. पगारनी व्हायला मला. अच्छा पगार नाही झाला. हा मग पण मग तुम्ही खरात मॅडम सोबत पिक्चर बघायला कसे काय गेले सर. मी बघितलं तुम्हाला थिएटरच्या मागच्या गेट मध्ये खरात मॅडमनी स्कार्फ बांधलेला माहितीये का. नाही रे. सर त्यांना सांगा स्कार्फ बांधून काहीच उपयोग नाही, आम्ही त्यांना कुठून पण ओळखू शकतो. ए, पोरी. सर तुम्ही नाही रे बने. खाली बस खाली बस. पोरी असं काही नाही आहे ते. तू समजते तसं नाही आहे, चुकीचं आहे ते एकदम. आम्ही एका वेगळ्या प्रकल्पावर काम करतोय 2 जण. सीने की आग हा कुठला प्रकल्प आहे सर. तू नको न रे बोलू. हा मध्येच काहीतरी बोलतो आणि रिकामा उभरतो. गुच्च बस. हे पा ऐका, आता ते सर केव्हा बी येऊ शकता. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं नीट द्या. मा बाप हो. अरे माझ्या नोकरीचा प्रश्न येणार आहे, समजून घ्या थोडसे. पैसे सर. अरे सर नमस्कार. सर वेलकम सर. अरे, thank सर you. वेलकम, मोस्ट वेलकम अरे, सर. thank you, thank प्लीज you. कम अवर क्लासेस सर. या प्लीज सर. या सर प्लीज सर. एक सेकंड सर. ए पोराव नमस्ते नमस्ते. 750 सर. 750 काय प्रकार आहे. काय म्हणजे मी पहिल्यांदा ऐकलं असं काही. नीट नमस्कार करा नाही तर कोंबडा. हा नीट करा. 17 नमस्ते सर. 750. सर हे काय प्रकार आहे हा 750. हा सर ते तुम्हाला नमस्ते करताना 750 वेळा वंदन करताय सर. अरे बापरे. Yes, sir. म्हणजे खूपच अभिनव पद्धत आहे. वा ए पुरा ना बसा 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 रे, खाली बसा. थँक्यू. वा 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 मस्त वर्ग आहे. हा तर पोरांनो, तुम्ही शाळेत येता, अभ्यास करता, तर शाळेत येऊन तुम्हाला कसं वाटतं बा. खूप भारी वाटतं सर. क्या बात आहे. ए बेटा तू अरे मागे काय बघतो. ओ बेबी बॉबी देओल तू. बेटा नाव काय तुझं.
बने सर. पण एकदम असं वेगळंच नाव आहे. हरकत नाही हरकत नाही. तर ही जी शाळा आहे याच्याबद्दल माहिती दे. म्हणजे काय माहिती आहे तुला या शाळेबद्दल? आमच्या शाळेचं नाव आहे महाज शाळा क्रमांक 2. वा वा. आमची शाळा खूप सुंदर आहे सर. आणि सर आमच्या शाळेला 750 वर्षांचा इतिहास आहे सर. आणि सर आमच्या शाळेची पटसंख्या 340 जरी असली तरी ती 750 असायला हवी होती. कारण आंबे दिलेल्या 4 मुलांना 750 रुपये मिळाले नाही ना सर. नाही मिळाले. अरे सर हा काय प्रकार आहे? काय सर? नाही नाही हे काय शिकवलंय तुम्ही? काय सर? नाही माझ्या माहितीप्रमाणे ही शाळा सुरू होऊन 15-1 वर्ष झाले असतील. येस सर. हा म्हणतो या शाळेला 750 वर्षाचा इतिहास आहे. इतिहासात काय हसता कशाला आहे तुम्ही? Sorry. गंमत केली का मी? हसू नका. हे काय शिकवलंय? बने नीट उत्तर देणार घाबर सर. हा? काय- सर ऍक्च्युली घाबरलाय सर तो. माझ्यात काय घाबरण्यासारखं? भयानक दिसतात. सॉरी काय बोलताय? मी भयानक दिसतोय मी? तो भयानक घाबरला असं म्हणायचं. नाही नाही. ए बेटा ए सर, बेटा. काय ना तो घाबरलाय त्याच्यामुळे तो 15च्या ऐवजी 750 बोलला सर. प्लीज बने अरे नीट उत्तर दे ना. तुझ्या मनातले उत्तर देऊ नको. सर जे विचारताय ना त्याचं उत्तर दे. बने हा? ओ, बेटा बेटा नीट- नको घाबरू. हा सर. बस 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 खाली बस. खाली. ए बेटा ए. अरे ए पोरगी. हा तू 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 उभी राहा. नाव काय तुझं? प्रियदर्शिनी. अरे वा वा छान 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 नाव आहे. आता प्रियदर्शनी तुला पायथागोरस माहिती आहे? हो तोच ना जो असं पाय सरकवत चालतो तो. नाही नाही बेटा तो तरस. मी जो बोलतोय तो पायथागोरस. हा सर काय सोपं आहे, कॉमेडी की गणित? गणित गणित. हा. तर बेटा पायथागोरस गणितज्ञ. हो सर आठवलं. आठवलं ना? व्हेरी गुड. तर पायथागोरसचं सूत्र सांग. सोपं आहे. हा. A² + B² = C². अरे वा 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 मेरी शेरनी. देखो सर कैसे होशियार आहे मेरे बच्चे. वा वा छान हो छान मग? छान. पण आता तू सूत्र सांगितलं. आता हा जो पायथागोरसचा प्रमेय आहे तो विस्कटून सांग जरा. इकडे ये, इथे 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 सर. हा हे, फळ्यावर ये, सांग नीट. ये इकडे. हा. हा पायथागोरसचा प्रमेय असा सांगतो की काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. वा 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 वा. क्या बात है, सर, क्या बोला बात ना, है. हुशार वा, मुलगी वा, सर आमच्या वा, वर्गातली. व्हेरी गुड. पण पायथागोरस जर का खरात मॅडम बरोबर पिक्चर बघायला गेला तर मग आमचे 750 रुपये का बरं नाही देऊ शकत? बरोबर आहे सर. हो सर. अरे हे काय पायथागोरसचा तो प्रमेय आहे ना तो मला माहिती आहे. पायथागोरसचा हा प्रमेय हा माहितीच नाही ना मला. अरे हा कुठला प्रमेय आहे? आणि पायथागोरस खरात मॅडम बरोबर कुठल्या पिक्चरला गेला? सीने की आग. हा काय प्रकार आहे? काय प्रकार आहे हा? पटकन बोला हा काय? आणि हे सगळे पोरं म्हणजे 750 यांची कॅसेट इथे काय अडकते 750 वर? हसू नका ना. हसले की डोक्यात जाता तुम्ही. हसू नका. हसता काय? गंमत केली मी, जोक केला. हा मग चेहरा तसा आहे सर. सगळे उठा उठा समोर या. इथे रांगेत उभे राहा. सर असू द्या. तुम्ही शांत बसा. रांगेत उभे राहा. एकदम रांगेत उभे राहा. सर जाऊ दे. पटकन हे 750चं काय प्रकरण आहे ते मला सांगा. त्यांच्याकडे बघू नका तुम्ही. तुम्हाला नापास करून टाकीन मी. तुम्हाला LC देईन त्याच्यावर लाल शेरा असेल. नाही सर सांग पटकन सांगा. पटकन. सर हे पाटील सर आहेत ना, त्यांना आम्ही त्या दिवशी चौघांनी आंबे आणून गेले 1 डझन. त्याचे 750 रुपये झाले सर. ते आम्ही आमच्या खिशातून टाकले. ते आमचे 750 रुपये देत नाहीयेत सर. सर त्यांना पैसे मागितले तर बोलतात नाही येत आणि खरंच मॅडम बरोबर पिक्चर बघायला जातात सर. सीने की आग. सर घरी ओरडतायत सर आमचे पैसे देत नाहीयेत ते. काय पोरांच्या पैशांनी आंबे खाता, नाही सर. खरात मॅडम सोबत पिक्चरला जाता, सीने की आग. हा काय धंदे? लाज वाटते का काही? काय 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 सर ऍक्च्युली काय आहे सर माझ्या घरी सिंगल इंजिन आहे. खरंच मॅडमच्या घरी डबल इंजिन आहे सर. म्हणजे त्यांचे मिस्टर पण नोकरी करता ना सर. माझ्या घरात मी एकटाच नोकरी करतो. असं मग त्यांच्याकडे पैसे होते सर. त्या म्हणल्या की चला बाबा सिनेमाला.
म्हटलं चला प्रकल्पावर चर्चा पण होईल म्हणून गेलो. म्हणून शिने की आग बघाल तुम्ही नाही सर, हा? ऍक्च्युली सर खरं सांगू आणि पोरांच्या पैशाने आंबे खाल्ले त्याचं काय सर, खरं सांगू का सर, काय काय खरं सांगता पगारच नाही झाले सर, 2 महिने झाले. शपथ कधी म्हणजे घरचे पोर आहे ना सर, ते म्हणत होते पप्पा आंबे. म्हटलं काय करावं भाऊ, मी टेन्शन मध्ये होतो. पोरांना म्हटलं खर भाऊ काय आंब्याचं करायचं. पोरं म्हणले की सर टेन्शन नका घेऊ, आपण आणू आंबे. त्यांनी आणले सर, पैसे द्यायचे राहून गेले, बाकी काही नाही सर. असं सर प्लीज सर, सर तुम्ही एक काम करा ना सर, काय करू आता मी तुम्ही पटकन शाळेला ग्रेड देता का? ग्रेड नाही म्हणजे लगेच पगार वेळेवर सुरू होईल सर, पगार वाढेल. पण सर जसं का पगार वाढेल सर, मी तुम्हाला तुमच्या घरी 2 पेट्या आंबे आणून देईन सर. हे धंदे नका करू. का सर? 2 पेट्या पाठवतायत. का सर? एक तर माझ्या लग्न झालेलं नाही. काय संबंध सर? एक आंबा 3 दिवस पुरतो मला. सर सर हे घ्या, हे 750 रुपये. हा सर, हा थँक्यू सर. अरे तुम्हाला नाही दिले त्या पोरांना द्या, पोरांचे पैसे पटकन द्या, सर खिशात पटकन द्या. किराणा बाकी सर या महिन्यात. फालतूपणा करू नका, द्या पटकन द्या. पण पूर्ण पैसे देऊन टाका, ते वाटून घेतील आपसात काय जे काय झालंय ते. फालतूपणा करता. आणि ए, पोरांनो अभ्यास करायचे, रिकामे धंदे नाही करायचे. तुम्ही पण काम नाही सांगायचे त्यांना. ऍक्च्युली सर पगारच नाही सर, म्हणजे किराणा बाकी. आता तुम्ही आहे ना केंद्र प्रमुखांना भेटा, मी पण असेल तिथे, आणि खरात मॅडम त्यांना पण घेऊन या. नको सर. नाही तुमची जी सिनेची आग आहे ना ती विझवायची आहे, पाणी टाकायचं आहे त्याच्यावर. सर ऐका ना सर. सांगतो त्यांना. सर ऐका ना, तुम्हाला पाहतो. सर पैसे वसूल करण्याची पोरांची ही क्लुप्ती भारी होती. भारी आयडिया, भारी परफॉर्मन्स. सई, भारी आणि गोड असा दोन्ही होता हा परफॉर्मन्स. मस्त संकल्पना होती, तुम्ही सगळ्यांनी ती खूपच छान फुलवलीत. हेमंत दादा, भयानक दिसताचं टायमिंग अप्रतिम होतं आणि आज खरंच वेगळा अटेम्प्ट होता तुमचा. मजा आली. मला असं वाटतं की लिखाण खूप खुसखुशीत होतं नेहमीसारखं जसं तुम्ही लिहिता, आणि त्याला ह्या गोड संकल्पनेची जोड होती. त्यामुळे 750 रुपये जेव्हा मुलांनी वसूलले तेव्हा आम्ही पण खूप खुश झालो, मजा आली.